देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। आज आपण पाहिले की ऋतुजा काकडे ही मुलगी बाहेर देशामध्ये जाऊन MBBS झालेली आहे। त्यांच्या आई वडिलांचा कसं सहकार्य आहे हे आपण थोडक्यात त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज तुमची मुलगी बाहेर देशामध्ये शिकून आली आहे, कसा तुम्हाला अभिमान आहे, कसा आनंद आहे? आनंद तर खूपच आहे। कसं आहे, सर्वसाधारण घरातून जर आज माझी मुलगी डॉक्टर होऊ शकते, माझं स्वप्न होतं का तर मेडिकल ऑफिसरची चेअर बघितली की मला वाटायचं की माझी मुलगी पण त्या चेअरवर बसलेली असावी। की असं आज तालुका अधिकारी आहेत, आज त्यांचं नाव घ्यायचं पण हे नाही आपलं, पण मनोज खोमने सर ते चेअरमध्ये मला म्हणजे हे होते, एमओ होते मेडिकल ऑफिसर म्हणून। तर मेडिकल ऑफिसरांना बघितलं की मला असं वाटायचं की त्या चेअरवर माझी मुलगी बसलेली असावी किंवा माझी दोन्ही मुलं बसलेली असावीत आणि त्या पात्रतेचं मी बनवावं हे स्वप्न होतं। आणि ते मुलीने माझ्या साकार केलं, त्याला साथ पण माझ्या भावाने खूप दिली, म्हणजे तिच्या मामाने खूप साथ दिली की जेणेकरून बाबा तुझी मुलगी हुशार आहे तर तू कर। माझी परिस्थिती नसताना पण भावाने खूप उचलून धरलं किंवा तिचा शिक्षणाचा सगळा खर्च केला। खूप आनंद आहे की आज भाऊ करू शकतो माझा, एवढं केलं, तिचं स्वप्न पूर्ण केलं, खूप आहे ह्याच्यातच। ऋतुजाच्या मामांनी भरपूर सहकार्य केलं असं सांगणार, काय मामांचं नाव काय? प्रशांत प्रकाश ठोंबरे, कटफळ, बारामती। काय करतात ते? त्याचं दुकान आहे, ह्याचं कपड्यांचं दुकान आहे, कपड्यांचं। मामांनी भरपूर सहकार्य केलं तुम्ही म्हणताय, ऋतुजाच्या तोंडातून सुद्धा ऐकलं की मामाने सहकार्य केलं, मामा हे आयडॉल त्यासाठी। काय सांगाल, तुमच्या भावाचं नाव काय? प्रशांत प्रकाश ठोंबरे, कटफळ, बारामती, पुणे जिल्हा। काय करतात ते? कपड्याचं होलसेल दुकान आहे त्याचं, MIDC चौकामध्ये जानाई टेक्सटाईल म्हणून दुकान आहे। आज मामाचं म्हणजे भावाचं सहकार्य होतं, हो, म्हणून आज तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळं ते करताना आलं। आज बाहेर देशामध्ये गेल्यानंतर भरपूर खर्च झाला, कसं केलं पैसे मॅनेजमेंट? पैशाचं मामाची साथ मिळाली, मामा बरोबर आम्ही थोडेफार देऊन अगदी आम्ही तुटपुंजे पैसे तिला पाठवत होतो वर खर्चाला वगैरे, पण तेवढ्याने सुद्धा आम्हाला खूप त्रास झाला। आशा वर्कर म्हणून अगदी जेमतेम तेव्हा आम्हाला किती 5 ते 6 हजार रुपये पगार होता आणि भिक्षुकीमध्ये पण एवढं शिल्लक राहत नव्हतं की ते मिस्टर जरी कमवत असेल तरी एवढं शिल्लक राहत नव्हतं, तरी पण त्याच्यातून आम्ही पाठवण्याचा प्रयत्न नक्कीच करत होतो की मुलीला काय कमी पडू नये, तिथं कुणाला तिला मागायला लागू नये किंवा तिला शिक्षणाला कुठलीही गोष्ट कमी पडू नये, हा खूप प्रयत्न केला आम्ही दोघांनी पण मिळून। आज तुमच्या डोळ्यामध्ये आनंद असू रे, आज वडगाव परिसरामध्ये तुम्हाला सगळे काकडे काका म्हणून ओळखतात। काका, काय सांगाल तुम्ही, आज हा आनंद गगनात मावण्यासारखा नाही, आज तुमची मुलगी डॉक्टर झाली? काय खूप आनंद झालेला आहे आणि सगळ्या मुलींनी असं जे संपादन करावं असं मला वाटतं। आणि गावगावांचं खूप वडगाव निंबाळकर ग्रामस्थ, मित्रपरिवार, शिक्षक यांचं खूप तिला मार्गदर्शन लाभलं आणि याच्या पुढं असं लाभावं हीच मी सर्वांना इच्छा व्यक्त करतो। काका, तुम्ही काय सांगाल, आपली आर्थिक परिस्थिती जेमतेम, बाहेर देशामध्ये मुलगी शिकवायची म्हणल्यानंतर भरपूर पैसा लागला, कसं नियोजन केलं, आर्थिक नियोजन काय सांगाल? समाजातील लोकांना किंवा बाहेरच्या देशामध्ये मुलगा शिकायला गेल्यानंतर कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे? आजकाल मुलांच्या शिक्षणासाठी बँका, पतसंस्था, बँका ह्या गव्हर्नमेंट नियमाने मुलांना शैक्षणिक लोन देण्याचा प्रयत्न करतात। मुलं त्या कॅटेगरीमध्ये जर बसले तर शिक्षण लोन हे मुलांना मिळू शकतं। माझा मुलगा आता बागलकोटला असताना त्याच्या डॉक्टरचा जो खर्च आहे, माझे 20 ते 22 लाख रुपये मला बँकेने त्याला दिलेले आहेत। म्हणजे असं काही नाही की परिस्थिती नसताना सुद्धा आजकाल बँका अनेक ठिकाणी पैसे उपलब्ध होतात, फक्त मुलांची जिद्द हवी आणि मी ते टार्गेट पूर्ण करणारच। असे जे मुलं असतील तर नक्की त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं असं मला वाटतं। काय सांगाल, 4 वर्ष तुमची मुलगी तुमच्यापासून दूर होती, कधी आठवण झाली? मुलगी परदेशात जायला माझा पूर्णतः विरोध होता, पण घरच्यांचं आणि सर्वांच्या प्रेमासाठी मी तिला फिलिपाईन्सच्या देशामध्ये पाठवले। गेल्यानंतर तिची आम्हाला खूप आठवण यायची, कारण आपले एकुलते एक लेकरू आहे, परदेशात ती काय खाईल, काय तिचं होईल, ही सर्व काळजी पालकांना असते, त्यातला मी एक होतो। आणि हे सर्व गोष्टी करत असताना नेहमी जेव्हा तिचा मला फोन यायचा की व्हॉट्सअपला मी ठीक आहे, तेव्हा ते बरं वाटायचं। आणि परमेश्वर कृपा, गजानन महाराजांची कृपा या दृष्टिकोनातून ती पहिल्यापासून तिथंही फर्स्ट आली आणि तिला गोल्ड मेडल तिथलं मिळालेलं आहे, हे मी अभिमानाने सांगू शकतो। आजच्या तरुणाईला आज तुम्ही आशा वर्कर म्हणून काम करतात,
आज आरोग्य विभाग तुमच्याकडे आहे. हो. तर त्या आरोग्य विभागासाठी तुमची मुलगी आरोग्य विभागात गेलेली आहे, तुमचं स्वप्न पूर्ण झालं आहे. जे मनोज खोमणे त्यांच्यासाठी प्रेरणादायी तुमचे ठरले की त्या चेअरवरती आपली मुलगी बसावी असं एका आईला वाटलं आणि ते आईचं स्वप्न तुमच्या मुलीने सत्यात आणलं. तर तुमचा तो आनंद तुम्ही काय सांगाल समाजाला? समाजाला नक्कीच सांगेल की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि ते देणं पूर्ण करण्यासाठी आपण सेवा केलीच पाहिजे. जशी मी आशा वर्कर म्हणून पैशाची कुठलीही न अपेक्षा करता मी सेवा देत राहते, तसंच माझ्या मुलीनी पण गोरगरिबांसाठी आणि सर्वांसाठीच पेशंट हा आपला देव आहे हे समजून सेवा द्यावी, एवढंच मी सांगेन. आज तुम्ही पाहिलं संपूर्ण परिसरातील प्रेरणादायी अशी मुलाखत या ठिकाणी आपण पाहिली आहे. गजानन महाराजांच्या कृपेने आज त्यांची मुलगी बाहेर देशात जाऊन MBBS झालेली आहे आणि अशा प्रकारे त्यांनी हा जीवनाचा प्रवास या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. कोणतेही क्षेत्र असू द्या, आई वडिलांची साथ, आई वडिलांनी आपल्या मुलाला शिकवण्यासाठी कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे, आर्थिक नियोजन असेल, वेळेचे नियोजन असेल किंवा पाठबळ दिलं पाहिजे मुलाला, मुलाचे ते जे ती इच्छा आहे ती ओळखली पाहिजे, या ठिकाणी आपण पाहिले आहे. अशा प्रकारे या मुलाखतीमधनं सर्व प्रेरणादायी माहिती आपल्याला मिळालेली आहे. धन्यवाद.